नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. निसर्ग मित्र समितीतर्फे आज करण्यात आला कर्तृत्ववान महिलांचा धुळ्यात सत्कार. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यस्तरीय महिला परिषद 2025चे आज आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. धुळे शहरातील फुलवाला चौक परिसरातील हॉटेल स्पाइस स्ट्रीट येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शरद पाटील होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमात महिला दिनानिमित्ताने शपथही ग्रहण केली. आजच्या या कार्यक्रमासाठी निसर्ग मित्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. आपल्याला असं वाटतं की हे खूप मोठं काम नाहीये, छोटं काम आहे. हे काम करून सुद्धा आपण समाज जीवनामध्ये खूप मोठं योगदान देऊ शकतो आणि म्हणून आम्ही जे काम हातात घेतलं होतं रक्तदानाचं, आम्हाला असं वाटतं की आपण हे काम केलं की थांबून जाईल. आणि आज 48 वर्ष झाली पण या कामाची गरज आजही संपली नाही. पण अनेक कार्यकर्ते तयार झाल्यामुळे ज्या काळात आम्ही रक्तदान करायचो त्यावेळेला शहराला फक्त 20 बाटल्यांची गरज होती. आज या शहरामध्ये जवळपास 300-350 रक्ताच्या बाटल्या लागतात. विचार करा की 48 वर्षाची रिक्वायरमेंट किती झाली. जिथं 22 बाटल्या लागायच्या तिथं 250 बाटल्या पर डे आता डोळ्यात लागतात. तर ही गरज दिवसेंदिवस प्रत्येक कामाची वाढत चाललेली आहे. म्हणून तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्याला जे पुरस्कार मिळालेले आहेत, मला 88ला छत्रपती अवॉर्ड मिळाला. लोकांना अवॉर्ड मिळालं की घरामध्ये तो मोमेंट ठेवून देतात, पुरस्कारचं प्रमाणपत्र ठेवून देतात आणि बस झालं माझ्या आयुष्याचं काम. पुरस्कार ही नवीन काम करण्याची प्रेरणा असते. माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की तुम्हाला मिळाले ना, तुमचा सन्मान झालेला आहे. तुम्ही ठासून सांगाल घरामध्ये की मला आता गौरव केलेला आहे, मला समाजासाठी थोडं काम करायचं.